गुड मॉर्निंग. आजची सुरुवात होते परत 3 ब्राईडनी. ब्राईड ह्या आजच्या खूप लांब लांब आहेत, म्हणजे एक महाते, दुसरी यवतेश्वर आणि तिसरी मोळ. सो माझं काम एकदम आज मला खूपच स्ट्रगलसारखं असल्यासारखं आहे. काजल आणि मी पटकन आवरलो, पॅक वगैरे झालो आणि ऑर्डरला निघालो. हे महाते मेढा साईडला असल्यामुळे तिकडे खूप थंडी होती. लोकेशनला पोहोचलो. त्यांचं लोकेशन खरंच खूप मस्त होतं. आमच्या हाताची थंडी काही निघत नव्हती आणि आम्ही नेल आर्टला सुरुवात करायला घेतली. नेल आर्ट पटपट कंप्लीट करायला घेतलं. तिने मस्त न्यूड शेड चॉईस केलेला, स्टोन ॲप्लिकेशन वगैरे करून नेल आर्ट फायनल केलं. आणि हा नेल आर्टचा एक व्हिडिओ घेतला शॉर्टमध्ये. लगेचच मी पटपट त्याच्यामागे घाई करून मेहंदीला बसवून घेतलं तिला. मेहंदीला बसले आणि मेहंदीला स्टार्ट केलं. ब्राईड ही खूपच छान होती, म्हणजे बिलकुल वगैरे तिने त्रास दिला नाही, अजिबात हल्ली नाही. आम्हाला मेहंदी पटपट कंप्लीट करायला खूप सपोर्ट करत होती. इकडे काजलने लेग्स कंप्लीट केले आणि इकडे माझा फ्रंट हँड कंप्लीट झाला. दुसराही हँड कंप्लीट करून घेतला. ही ब्राईड कंप्लीट करायला आम्हाला 3 तास गेले आणि फायनल मेहंदीचा लुक ही आहे तिची बॅक हँड अँड लेग्स. खूप सुंदर मेहंदी झाली होती आणि तिलाही खूप आवडली. तिथून बॅक आम्ही यवतेश्वरला आलो. ट्रॅव्हलिंगमध्येच आमचा 1 तास जात होता. तिथे येऊन पटकन आम्ही मेहंदीची तयारी केली आणि मेहंदीला बसलो. ब्राईडचे हात खूपच छोटे असल्यामुळे आम्हाला मेहंदी पटपट आवरता आली. तिची मेहंदी खूप छान झाली होती. तिच्याही पायावरती पिकॉकच होते. काजलला पिकॉकची जास्तच प्रॅक्टिस झाली होती, त्यामुळे तिने पटपट मेहंदी आवरून घेतली. तिची मेहंदीची डिझाईन जराशी युनिक, सिम्पल बट स्वीट होती. मलाही खूप आवडली, तिलाही खूप आवडली. काजलची मेहंदी कंप्लीट होतच आली होती. काजलने मेहंदी कंप्लीट केली. इकडे माझे हँड्स कवर झाले होते आणि काजलने शूट घ्यायला सुरुवात केली, कारण आम्हाला वेळ कमी होता. त्यात आम्हाला नंतर पुसेगाव साईडला म्हणजे मोळला जायचं होतं ऑर्डरला. ऑर्डर कंप्लीट करून, शूट कंप्लीट करून आम्ही रिटर्न निघालो. येताना मस्त यवतेश्वरच्या घाटामध्ये छोटे छोटे मंकी बसले होते. आता नेक्स्ट व्हिडिओ मी नेक्स्ट पार्टमध्ये शेअर करते. थँक्यू.